पालघर जिल्ह्यातील अतितीव्र कुपोषण असलेल्या मोखाडा तालुक्यातलं हे ग्रामीण रुग्णालय ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल, कारण ज्या रुग्णालयात बालकांच्या उपचारापासून ते मनोरंजनापर्यंतची काळजी घेतली जाते त्या भागातच सर्वाधिक कुपोषणाचे बळी गेले असतील यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही। कुपोषणानं शेकडो बळी घेतल्यावर गेल्या महिन्यात कुपोषित लहान मुलांचा हा वॉर्ड सजवण्यात आलाय, पण यामुळे सरकारच्या नाकर्तेपणावर पडदा पडणार नाहीये। वरवरची ही रंगरंगोटी सरकारी यंत्रणेचं वास्तव झाकू शकत नाही। पालघर जिल्ह्यात जर पाहिलं तर कुपोषणग्रस्त असलेली जवळपास 70 मुलं जी आहेत ती या ठिकाणी ॲडमिट आहेत, पण सत्य परिस्थिती जी आहे, जे वास्तव आपण सध्या पाहतोय तर ग्रामीण रुग्णालयात कितीही घोषणा होत असल्या की आम्ही सर्व सोयीसुविधा पुरवतोय, मात्र वास्तव जे आहे ते या ठिकाणी फक्त 10 खाटांचं हे हॉस्पिटल आहेत, केवळ 10 बेड जे आहेत ते या ठिकाणी पुरवले गेले आहेत, मात्र दाखल झालेली संख्या जी आहे ती 69 इतकी आहे। यामध्ये सिव्हिअर कुपोषणग्रस्त त्याचप्रमाणे मॉडरेट कुपोषणग्रस्त म्हणजे सॅम आणि मॅम या दोन्हीच्या केसेस ज्या आहेत त्या इथे वाढत आहेत। कुपोषण आणि त्यामुळे वाढलेल्या बालमृत्यूंचा आकडा समोर आल्यानंतर सरकारनं हालचाली सुरू केल्या, पण अजूनही सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नाहीये। ॲक्च्युली मॅनपॉवर इथे हे जे CTCचे ॲडमिशन होण्याच्या अगोदरच कमी होती, फक्त 5 नर्सेस होतो आम्ही, त्याच्यामुळे खूपच डिफिकल्ट जातं ड्युटी मॅनेज करणं। आणि आता तर हे सुरू झाले म्हणजे ॲडमिशन वाढले, त्याच्यामुळे तर खूपच डिफिकल्ट जाते दोन्ही साईडने। वाढवली पाहिजे मॅनपॉवर, ऑफकोर्स वाढवली पाहिजे, स्टाफ नर्स पण वाढवले पाहिजेत आणि परत ते मामा मावशी वगैरे असं 4th क्लास वर्कर त्यांची सफाई कामगार त्यांनी तर वाढवलेच पाहिजे, कारण की सफाई मेंटेन करणे खूप गरजेचं आहे। सरकारी काम कशाला म्हणतात याचं आणखी एक उदाहरण म्हणजे वाशाळा गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर काम करणारे डॉक्टर प्रकाश वानखेडे। 2007 पासून डॉक्टर वानखेडे वाशाळा गावात काम करतात, पण तब्बल 9 वर्षांनंतरही त्यांना सरकारी वैद्यकीय अधिकारी म्हणून कायम करण्यात आलेलं नाही। त्यांच्यासारखे अनेक डॉक्टर्स दुर्गम भागात काम करतात, वारंवार आंदोलनं करूनही त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाही। ही गोष्ट खरी आहे की तुमच्या ट्रायबल आणि डिफिकल्ट एरियामध्ये येण्यासाठी डॉक्टर्स खरोखरीच तयार नसतात। तो मेजर प्रॉब्लेम आहे। म्हणजे डिपार्टमेंटसाठी रिक्रुटमेंटचं आम्ही चांगली सिस्टीम पण केलेली आहे, पण समहाऊ स्पेशालिस्ट येण्यासाठी गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये विलीन नसतात। कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आरोग्य मंत्री दीपक सावंत, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी पालघर जिल्ह्यात दौरे केले, पण मंत्र्यांच्या दौऱ्यांनी कुपोषण थांबणार आहे का? रोजगार, शिक्षण, आरोग्य सुविधा या मूलभूत सुविधाही आदिवासींपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत। अशा परिस्थितीत वरवरची ही मलमपट्टी किती दिवस टिकणार? दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, पालघर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।